संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. आदिवासी दैलीची वाडी 5 दिवस झालेत, लाईट नाही आणि पोल पडलाय तिथं, पण ती एक खड्डा खोदलाय बिल्डरनी. आमच्या वाडीचं समधीकडे पाणी जातोय. दहिवली आदिवासी वाडीवर खोदकामाचे संकट, बिल्डरवर कारवाईची मागणी. कर्जत शहरातील दहिवली येथील HP पेट्रोल पंपासमोरील तातेर फ्लोरेन्सकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या आदिवासी वाडीजवळ एका खासगी विकासकाच्या खोदकामामुळे गंभीर धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळ्यापूर्वी इमारत बांधकामासाठी डोंगराचा भरावा काढण्यात आलेला आहे. तसेच सुमारे 10 फूट खोल खोदकाम करण्यात आलेले आहे. मुसळधार पावसानंतर या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील नागरिक, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. खोदकामादरम्यान योग्य नियोजन न केल्यामुळे वस्तीला वीज पुरवठा करणारा विद्युत खांब देखील बाधित झालेला असून गेल्या 4 दिवसांपासून आदिवासी वाडी अंधारात आहे. दरडीचा मलबा आणि चिखल वस्तीमध्ये पसरल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेटिंग नसल्याने किंवा सुरक्षा उपाय नसल्याने नागरिकांना तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान सोमवारी पूर परिस्थिती दरम्यान अधिक धोका निर्माण होण्याची संभावना असल्याने येथील रहिवासी चांगलेच आक्रमक झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, नगरसेवक अशोक राऊत, नगरसेविका हर्षदा उमेश गायकवाड, नगरसेविका मानसी कानेटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर मंगळवारी स्थानिक महिलांच्या प्रतिनिधी मंडळाने नगराध्यक्षांची भेट घेऊन संबंधित विकासकावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. यावेळी आदिवासी कातकरी समाजाचे नेते सोमनाथ वाघमारे हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान संबंधित विकासकावर योग्य कारवाई केली जाईल आणि आदिवासी वस्तीला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांनी दिली. दरम्यान याच खोदकामामुळे वरच्या भागात असलेल्या बंगल्याची संरक्षक भिंत कोसळल्याचा तसेच येथील एका इमारतीकडे जाणारा रस्ता देखील धोकादायक झाल्याच्या निदर्शनास येत आहे. मात्र येथील मालकांना याबाबत कल्पना आहे की नाही याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या कामासाठी आवश्यक परवानग्या, सुरक्षा नियमांचे पालन आणि खोदकामासाठी शासनाची रॉयल्टी भरलेली आहे का याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पावसाळा संपेपर्यंत बांधकाम बंद करून वस्तीचा वीज पुरवठा पूर्ववत करावा व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे.